नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH B.Ed CET 2026ची परिपूर्ण तयारी अगदी मोफतरित्या आपल्या चॅनलवरती केली जाते. तर चला तर वेळ न घालवता आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज प्रश्नपत्रिका आपण तिसरी घेणार आहोत. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञानावरतीच प्रश्न असणार आहेत. साहित्य विभागामध्ये अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये लेखक आणि त्यांची टोपणनावे या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. चला तर वेळ न घालवता सर्वात प्रथम आपण प्रश्नांच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या, पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे कृष्णाजी केशव दामले. लक्षात घ्या, हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात? तर लक्षात घ्या, केशव दामले यांचा मुलगा म्हणजेच कृष्णाजी म्हणजे केशवांचा सूत म्हणून या अशा प्रकारचे त्यांची ओळख आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता की बालकवी आहे का, केशवसूत आहे का, कुसुमाग्रज आहे का, विनायक आहे का? तर कृष्णाजी केशव दामले केशवांचे सूत म्हणून ओळखले जाणारे केशवसूत ऑप्शन क्रमांक ब हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, आता सगळ्यांना माहिती आहे की केशवसूत हे टोपण नाव कोणाचं आहे? कृष्णाजी केशव दामले, त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर, राम गणेश गडकरी, प्रल्हाद केशव अत्रे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहू शकता की कृष्णाजी केशव दामले हे आहे. राम गणेश गडकरी लक्षात घ्या की कविता लिहिताना किंवा नाटक लिहिताना कोणत्या टोपण नावाचा वापर करत? लक्षात घ्या, बाळकराम, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज आणि त्याचबरोबर गिरीश. तर राम गणेश गडकरी यांनी विनोदी लेखन केलेलं आहे. त्यामुळे ते ज्यावेळी लेखन करतात तर त्यावेळी गोविंदाग्रज या नावाने या टोपण नावाचा वापर त्यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक पाचवा आहे बाळकराम. तर लक्षात घ्या, बाळकराम हे देखील टोपण नाव त्यांचंच आहे. तर बाळकराम हे टोपण नाव कोणत्या प्रकारच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात घ्या, बाळकराम हे देखील राम गणेश गडकरी यांचंच प्रसिद्ध लक्षात घ्या प्रसिद्ध त्यांचं टोपण नाव आहे. तर याच्यामध्ये त्यांनी गोविंदाग्रज हे नाव ज्यावेळी त्यांनी कविता लेखन केलं त्यावेळी त्यांनी गोविंदाग्रज हे नाव वापरलं, टोपण नाव वापरलं आणि ज्यावेळी नाटकं किंवा विनोदी लेखन केलं आहे त्यावेळी बाळकराम हे नाव त्यांनी वापरलेलं आहे. आणि त्यामुळे राम गणेश गडकरी यांचं जे नाव आहे बाळकराम ते कविता, विनोदी लेखन आणि कादंबरी आणि नाटक तर यापैकी विनोदी लेखन जे आहे लक्षात घ्या तर यांच्यासाठी त्यांनी बाळकराम हे टोपण नाव वापरलेलं आहे. तर लक्षात घ्या, राम गणेश गडकरी यांची दोन टोपण नावे आहेत. कविता लेखनासाठी गोविंदाग्रज आणि त्याचबरोबर विनोदी लेखन जे त्यांनी केलं होतं तर या ठिकाणी त्यांनी लक्षात घ्या बाळकराम हे नाव वापरलेलं आहे. तर हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 6वा, विष्णू वामन शिरवाडकर यांचे प्रसिद्ध टोपण नाव कोणते? त्यांना वा शिरवाडकर असे देखील म्हणतात. तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं प्रसिद्ध टोपण नाव कुसुमाग्रज, केशवसूत, केशवकुमार आणि त्याचबरोबर लक्षात घ्या बालकवी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे प्रसिद्ध नाव टोपण नाव कुसुमाग्रज हे देखील आहे. आणि यांचा जन्मदिवस लक्षात घ्या मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा देखील केला जातो. प्रश्न क्रमांक 7वा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव शोधा. लक्षात घ्या, प्रश्न उलटा देखील विचारला जाऊ शकतो की त्यांचं टोपण नाव तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवायची आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे तर यांचं जे टोपण नाव आहे बालकवी, गिरीश, त्यानंतर माधवानुज आणि अनिल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर हे बालकवी या टोपण नावाने लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर शंकर केशव कानेटकर हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत? शंकर केशव कानेटकर तर हे यशवंत, गिरीश, पी आणि दत्त. तर यांच्या टोपण नावाचं नाव आहे लक्षात घ्या की शंकर केशव कानेटकर. तर हे जे आहे तर ते गिरीश या नावाने हे जे टोपण नाव आहे त्यांनी वापरलेलं आहे आणि लेखनामध्ये यांचा त्यांनी टोपण नाव म्हणून वापर केला आहे. याच्याबरोबर केशव कुमार हे टोपण नाव कोणाचं आहे? केशवसूद हे डिफरंट नाव आहे आणि केशव कुमार हे देखील डिफरंट नाव आहे. तर याच्यामध्ये केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे, कृष्णाजी केशव दामले, विष्णू वामन शिरवाडकर,
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. तर केशवकुमार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, टोपण नाव आहे ते प्रल्हाद केशव आत्रे यांचं टोपण नाव आहे. तर महत्त्वाचे प्रश्न आहेत, अगदी प्रॉपर समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय? लक्षात घ्या, आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव अनिल, अज्ञातवासी, यशवंत, आरती प्रभू. तर आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे अनिल. तर हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याचबरोबर 11वा प्रश्न आहे, दिनकर गंगाधर केळकर. दिनकर गंगाधर केळकर हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात? माधवानुज, अज्ञातवासी, पी आणि दत्त. मराठी साहित्यामध्ये यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे दिनकर जे आहेत गंगाधर केळकर, तर यांचं टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक ब, अज्ञातवासी. प्रश्न क्रमांक 12वा, काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव काय आहे? काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव माधवानुज, आरती प्रभू, गिरीश आणि विनायक. तर लक्षात घ्या, काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे, माधवानुज. यशवंत हे कोणाचे टोपण नाव आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यशवंत दिनकर पेंढारकर, विष्णू वामन शिरवाडकर, दत्तात्रय कोंडोघाटे, प्रल्हाद केशव आत्रे. तर यशवंत हे टोपण नाव यशवंत दिनकर पेंढारकर, लक्षात घ्या, त्यांचं संपूर्ण नाव आहे आणि ते स्वतःचं यशवंत नाव या नावाने हे लेखक आहेत, ते थोर विचारवंत आहेत, तर यांनी वापरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14वा, नारायण सूर्याजी पंत ठोसर, लक्षात घ्या, कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नाराजी सूर्याजी पंत ठोसर, रामदास मोरोपंत, दत्त आणि बी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की नारायण सूर्याजी पंत ठोसर, रामदास या टोपण नावाने प्रसिद्ध लेखन त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे ते या नावाने प्रसिद्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नारायण मुरलीधर गुप्ते, लक्षात घ्या, कोणत्या टोपण नावाने लक्षात घ्या प्रसिद्ध आहेत? याच्यामध्ये कोणत्या नावाने ओळखले जातात? लक्षात घ्या, नारायण मुरलीधर गुप्ते, कवी बी, दत्त, गिरीश आणि विनायक. तर नारायण मुरलीधर गुप्ते बी या नावाने टोपण नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक लक्षात घ्या 16वा, मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि स खांडेकर, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे व पु काळे. तर या मध्ये अचूक उत्तर आहे, पाहू शकता की मृत्युंजय हा जो ग्रंथ आहे किंवा प्रसिद्ध कादंबरी आहे, तर यांचं लेखक आहेत ऑप्शन क्रमांक बी, शिवाजी सावंत. प्रश्न क्रमांक 17, नटसम्राट हे अजरामर नाटक कोणी लिहिले? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सम्राट मागील काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध चित्रपट देखील आला होता. याचा ऑप्शन आहे वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज, त्यानंतर विजय तेंडुलकर, प्रल्हाद केशव आत्रे, त्यानंतर वसंत कानेटकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वि वा शिरवाडकर. यांनाच कुसुमाग्रज असे म्हणतात. मराठी राजभाषा देखील त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18, लक्षात घ्या, बटाट्याची चाळ हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हे विनोदी पुस्तक कोणाचे आहे? द मा मिरासदार, मुकुंदराज, पु ल देशपांडे, टी व्ही जोशी. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पु ल देशपांडे यांनी देखील विनोदी लेखन केलं, तर त्यांच्यामधीलच प्रसिद्ध हे पुस्तक बटाट्याची चाळ. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला माहितीच असेल की ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक कोण? तर ययाती या पुस्तकासाठी लक्षात घ्या की पहिले आहेत वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे, वि वा शिरवाडकर, ग दी माडगुळकर. तर लक्षात घ्या, ययाती ही कादंबरी आहे वि स खांडेकर यांची आहे आणि त्यांनाच या ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 20वा प्रश्न अतिशय सोपा आहे. श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक, कादंबरी देखील तिला म्हणता येतं, तर हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? साने गुरुजी, विदा सावरकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक. तर श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक साने गुरुजी, पूज्य साने गुरुजी आहे, तर यांनी आपल्या जीवनावरती आधारित आपल्या आईची महती सांगणारे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे, पाहू शकता की फकीरा ही देखील महत्त्वाची गाजलेली कादंबरी आहे, तर ही कोणाची आहे? तर याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागल, दया पवार आणि
लक्ष्मण माने. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर फकीराही गाजलेली कादंबरी अण्णाभाऊ साठे तर यांनी स्वतः लिहिलेली आहे. याचबरोबर पुढचा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे की बनगरवाडी या ग्रामीण कादंबरीचे लेखक कोण? तर लक्षात घ्या, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव आणि द.मा. मिरासदार. तर बनगरवाडी या ग्रामीण ग्रामीण भागातील जीवनावर आधारित कादंबरी आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, व्यंकटेश माडगूळकर. तर लक्षात घ्या, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची दुसरी देखील आत्मचरित्र आहे बलूत. हे देखील महत्त्वाचं आहे. तर बलूत हे गाजलेलं आत्मचरित्र कोणाचे आहे? बलूत हे गाजलेलं आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक अ, दया पवार, लक्ष्मण गायकवाड, शरणकुमार लिंबाळे, किशोर काळे. तर बलूत हे ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक अ, दया पवार आणि याचबरोबर त्यांनी हे लिहिलेलं आणि त्यांचं गाजलेलं हे आत्मचरित्र आहे. दया पवार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या प्रश्न 24वा, पानिपत हे या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण? हे देखील महत्त्वाचं आहे की पानिपत ही ऐतिहासिक कादंबरी होऊन गेली तर याचे लेखक कोण? विश्वास पाटील, रणजित देसाई, बाबा पुरंदरे, गो. नि. दांडेकर. तर पानिपत या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आहेत विश्वास पाटील. लक्षात घ्या, याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की विशाखा हा अजरामर काव्यसंग्रह आहे तो कोणाचा आहे? त्याचबरोबर पहिला प्रश्न ऑप्शन आहे वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज, बा. बोरकर, त्यानंतर शांता शेळके, ग. दी. माडगूळकर. तर हा जो काव्यसंग्रह आहे तो विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचाच आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बाब लक्षात घेता येणार आहे. विशाखा या कादंबरीला देखील पुरस्कार मिळालेला आहे. याचबरोबर महत्त्वाचं बाब म्हणजेच आता पुरस्कार तुम्हाला माहिती आहे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोणते? कोण? लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, वि. वा. शिरवाडकर किंवा भालचंद्र नेमाडे. मराठी साहित्यामध्ये पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक कोण? तर असा प्रश्न आला तर याचं अचूक उत्तर आहे वि. स. खांडेकर. तर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात घ्या, ही महत्त्वाची बाब आहे. वि. स. खांडेकरांना त्यांनी लिहिलेल्या ययाती कादंबरीबद्दल लक्षात घ्या हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. महत्त्वाची बाब आहे. याचबरोबर आमचा बाब आणि आम्ही या प्रसिद्ध आत्मकथनाचे लेखन कोणी केले? डॉक्टर नरेंद्र जाधव, दया पवार, त्याचबरोबर लक्ष्मण गायकवाड आणि त्यानंतर शरणकुमार लिंबाळे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आमचा बाप आणि आम्ही. तर याचं लेखन डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केलेलं आहे. 28वा प्रश्न, प्रतीक्षा आणि कोमल ही टोपण नावे कोणत्या कवयित्रीची आहेत? बहिणाबाई चौधरी, त्यानंतर लक्षात घ्या शांता शेळके, इंदिरा संत आणि त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे संजीवनी मराठे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शांता शेळके, कवयित्री शांता शेळके आणि प्रतीक्षा आणि कोमल. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर हे आहे प्रतीक्षा आणि कोमल शांता शेळके यांची टोपण नावे आहेत. प्रश्न 29वा, एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक कोणाचे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. एक पहिला ऑप्शन आहे राम गणेश गडकरी, प्र. के. अत्रे, विजय तेंडुलकर, अण्णाभाऊ साठे. तरी एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक आहे ते राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. 30वा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आहे की जागतिक मराठी राजभाषा दिन कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो? कुसुमाग्रज, साने गुरुजी, पु. ल. देशपांडे, लोकमान्य टिळक. सगळ्यांना माहिती आहे की कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त लक्षात घ्या मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 31, पक्ष्यांचे मूळ गाव किंवा गारंबीचा बापू या कादंबऱ्यांचे लेखक कोण? लक्षात घ्या, पक्ष्यांचे मूळ गाव आणि गारंबीचा बापू या प्रश्नांचे अचूक उत्तर आहे. पाहू शकता की महत्त्वाचा बाब आहे श्री ना. पेंडसे, गो. नि. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर आणि रणजित देसाई. तर पक्ष्यांचे मूळ गाव किंवा गारंबीचा बापू या कादंबरीचे लेखक आहेत पहिलं श्री ना. पेंडसे. याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न होता हा की पक्ष्यांचे मूळ गाव आणि गारंबीचा बापू श्री ना. पेंडसे यांनी हे लेखन केलेलं आहे.
बहिणाबाईंची गाणी हे पुस्तक लक्षात घ्या कोणी संकलित व प्रसिद्ध केले? लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बहिणाबाई हे स्वतः लक्षात घ्या ओवी गायच्या. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ज्या ओवी आहेत किंवा गाणी आहेत ती लिहिली गेली आणि सोपानदेव आहेत त्यांनी ही नावं जी आहेत ही गाणी आहेत ती लिहिली आणि त्याच्यानंतर आचार्य अत्रे आहेत तर यांनी ही जी गाणी आहेत ती प्रसिद्ध केलेली आहेत, संकलित केली आणि प्रसिद्ध केलेली आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आचार्य अत्रे हे बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, राजा शिवछत्रपती या महाग्रंथाचे लेखक कोण? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक अ, बाबासाहेब पुरंदरे, ब, गो. नि. दांडेकर, क. विश्वास पाटील आणि ड. शिवाजी सावंत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी राजा शिवछत्रपती हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाचे टोपण नावे आणि त्यानंतर कवी, लेखक तर या संदर्भात माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.